विशालजी, मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप यांच्यातलं वाकयुद्ध तर आपण मगाशी दाखवलं. मीरा भाईंदरमधलं चित्र एकंदरीत काय असू शकतं अगदी थोडक्यात? मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपाचे आमदार आहेत आणि ह्या महापालिकेमध्ये पहिल्यापासून भाजपाचा मतदार गुजराती, जैन, मारवाडी किंवा उत्तर भारतीय हा आणि भाजपाचा पगडा असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये प्रमुख विरोधी पक्ष यावेळेस शिवसेना शिंदे हा पक्ष होता. प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ मीरा भाईंदर महापालिकेमध्ये जोडला असल्या कारणाने त्या दोघा पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं आपल्याला दिसून आलं. मात्र या दोघांच्या झालेल्या लढतींमध्ये विरोधी पक्ष मात्र कुठे आपल्याला निदर्शनास आला नाही. काही मुस्लिम बहुल भागामध्ये मात्र काँग्रेस त्या ठिकाणी होतं. मात्र या व्यतिरिक्त या महापालिकेमध्ये दुसरे पक्ष दिसून नाही आले. त्यामुळे मीरा भाईंदर या महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचा मतदार असल्या कारणाने, तेथील आमदार भाजपाचा असल्या कारणाने या महापालिकेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता येईल असं आपल्या एक्झिट पोलनुसार आपल्याला दिसतंय. बरोबर आहे अवधूजी. ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी आपण ज्या प्रकारे पाहिलं की महायुतीमध्ये सत्तेत एकत्र असतानाही एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पक्ष पाहायला मिळाले. मीरा भाईंदरमध्ये देखील तेच चित्र होतं की प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसून आल्या आणि कुणी ती महापालिका राखायची आहे यावरून चढाओढ पाहायला मिळालेली होती. एकंदरीत एक्झिट पोलचा अंदाज विशालजींनी देखील सांगितला. तुमचं मत काय आहे त्या ठिकाणची सत्ता आणि महापौर? कारण शेवटी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा प्रकारचाही वाद पाहायला मिळतो. कारण त्या ठिकाणचे जे कल्चर आहे किंवा त्या ठिकाणी राहणारे लोक जे आहेत विविध जाती पातीचे, विविध भाषा बोलणारे, अशा प्रकारचं चित्र मीरा भाईंदरमध्ये सध्या आहे. सर्वप्रथम हे जे जाती पाती आणि कोण कुठची भाषा बोलतंय, भारतीय जनता पक्ष ह्या गोष्टीला काडीचाही किंमत देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कारण आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही सर्वांना समान मानतो. तुम्ही मला सांगा, उल्हासनगरमध्ये सिंधी भाषिक लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. ज्या फाळणीमध्ये संपूर्ण सिंध प्रांत तुम्ही पाकिस्तानला देऊन टाकला, त्यातल्या सिंधी लोकांना स्वतःची मातृभूमी कुठची आहे? तर त्याच्यामुळे उल्हासनगर हीच त्यांची मातृभूमी. आणि जर उल्हासनगरमध्ये ते राहत असतील तर ते 100% महाराष्ट्राने. त्यामुळे हा सिंधी आहे, हा मारवाडी आहे. अरे झालं, आता बाहेर पडा ना. 200-200, 300 वर्षापूर्वी लोकांनी राजस्थान सोडून ते मुंबईमध्ये आले आहेत. 200-200, 300 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश सोडून ते इथे आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातले पण 400-500 वर्षापूर्वी लोक सोडून तिकडे शिक्षणासाठी काशीमध्ये गेलेले आहेत. 2014, 2019 आणि 2024 या लागोपाठ 3 वेळा मी नरेंद्र मोदीजींचा प्रचार करण्यासाठी वाराणसीमध्ये फिरलो. तुम्ही घाटामध्ये जाऊन फिरा, तिकडे कित्येक मराठी लोक तिकडे 300, 400 वर्ष सेटल आहेत. तर त्याच्यामुळे मीरा भाईंदरचा विचार करत असताना मुंबईला लागून असलेली आणि आता जवळजवळ नेक्स्ट मुंबई झालेली ही मीरा भाईंदर एक जरी वेगळी महानगरपालिका असली तरी प्राकृतिक अर्थाने ती मुंबईचा एक भाग आहे. तुम्ही दहिसरवरून मीरा भाईंदरमध्ये कधी येत आहे तुम्हाला कळणारच नाही. तर अशा प्रकारे एक वेगळी, इव्हन ठाणे फॉर दॅट मॅटर, मुंबईवरनं ठाण्याला कधी येतो कळत नाही. दिल्लीमध्ये 3-3 महानगरपालिका होते, आता पुन्हा ते एकत्र केलेले आहेत. तुम्हाला कधी कळलं का ह्या महानगरपालिकेतून त्या नगरपालिकेत? शेवटी हे भौगोलिक किंवा एक राजकीय सीमारेषा असतात. पण प्रादेशिक दृष्टिकोनातून आज जवळजवळ सर्व MMRDA एक झालेला आहे. मुंबई म्हणा, मीरा भाईंदर म्हणा, वसई विरार म्हणा, त्याचप्रमाणे इथून नवी मुंबई बघा, पनवेल बघा, एकत्र झालेले आहे. आज वेगळं काय राहिलंय? पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका लागून लागून आहेत. तर त्याच्यामुळे या संपूर्ण भागाचा, या 9 महानगरपालिकांचा विचार करत असताना आपल्याला इन टोटॅलिटी विचार केला तर तुम्हाला तिकडे दिसेल की फक्त भगवं वादळ तिकडे खडकलंय. नक्कीच. धन्यवाद अवधूत वाघजी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या या महा एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद. विशालजी, आपण देखील वेळात वेळ काढून आलात आणि लोकशाही मराठी आणि रुद्रचा हा एक्झिट पोल अवघ्या महाराष्ट्राला पाहता आला. आपल्या दोघांचेही मी आभार मानतो यावेळेला. आणि या घडीला सर्वात मोठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.